आपलं स्वप्न काय असतं? एक छोटंसं घर, एखादी गाडी, मुलांचं भविष्य, त्यांचं शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य. मग स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा की ज्या स्वप्नांसाठी आपण जगतोय ते आपलं वागणं आणि आपल्या सवयी हे बरोबर आहेत का? आणि ज्या लोकांसाठी आपण दिखावापणा केला तेच लोक पुन्हा आपल्याला नावं. त्या उलट श्रीमंत लोक पैसा गुंतवतात आणि साठवतात, कारण ज्यावेळेस पैसा बोलतो त्यावेळेस दिखावपणा गप्प. तुमच्याकडे पैसा आहे किंवा पैसा नाही, पैसा आहे पण कुठं जातो हे समजतच नाही. तोपर्यंत तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही कमवलं तरी ते तुमच्या हातात राहणार. तुमचे विचार जर गरीब असतील, तुमचे विचारच भंगार असतील तर तुम्ही प्रगती करू शकणार. त्याच्या आयुष्यात जास्त उद्या असतोय, त्याच्या खात्यात पैसा कधीच नसतो. घरात जन्माला येणं हा तुमचा दोष नाही, पण आयुष्यभर गरीब म्हणून जगणं आणि गरिबीतच मरणं हा नक्कीच तुमचा दोष आहे. नमस्कार, मी विश्वनाथ कदम. आपण सर्वजण मजेत असल्यात शंकाच नसावी. आज आपण आपल्या सवयींबद्दल बोलणार आहोत. ज्या सवयी आपल्या स्वप्नांपासून आपल्याला दूर नेत आहेत, ज्या सवयी आपल्याला आपल्या श्रीमंत होण्यापासून अडथळा निर्माण करतायत, अशा आपल्या महत्वाच्या 5 सवयीवर आपण बोलणार आहोत. यातलं पहिलं कारण म्हणजे दिखाऊपणा. जगाला दाखवण्यासाठी जगतोय की स्वतःसाठी जगतोय? लोक काय म्हणतील म्हणून खोटं आयुष्य जगायला तर सुरुवात केली नाही ना. लोक काय म्हणतील या विचारात जगणं म्हणजे स्वतःचं स्वप्न गहाण ठेवल्यासारखं आहे. आज आपल्याकडे ते पैसा नसतोय तरी पण स्वतःला जगासमोर एक चांगलं व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी आपण ब्रँडेड कपडे, महागडे फोन्स किंवा महागड्या वस्तूवर पैसे तर खर्च करत नाही ना. याचा कुठेतरी विचार करायला हवा. कारण आज सोशल मीडियासाठी आपण फोटो अपलोड करायला, इंस्टाग्रामवरती लाईक मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावरचे जे लोकांचं आयुष्य दाखवलं जातं त्या आयुष्यासारखं आपलं आयुष्य जगण्यासाठी आपण अनावश्यक खर्च तर करत नाही ना. कारण हाच खर्च किंवा हा दिखावपणा करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पैसे नसताना या गोष्टी घेता त्यावेळेस तुमच्यावरती एक कर्जाचं डोंगर उभा राहतो. हाच कर्जाचा डोंगर ज्यावेळेस आपण फेडायला जातो त्यावेळेस आपल्याला नाकीनऊ येतात, आपली दमछाक होते. आणि ज्या लोकांसाठी आपण दिखावापणा केला तेच लोक पुन्हा आपल्याला नावं ठेवतात. दुनियेला दाखवण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा, कारण दुनियेला दाखवणं सोपं असतंय पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी दम लागतो. या उलट श्रीमंत लोक पैसा गुंतवतात आणि साठवतात, कारण ज्यावेळेस पैसा बोलतो त्यावेळेस दिखाऊपणा गप्प बसतो. याच्यातलं दुसरं कारण म्हणजे अनावश्यक खर्च. तुमच्याकडे पैसा आहे किंवा पैसा नाही, पैसा आहे पण कुठं जातो हे समजतच नाही. याच्यामुळं आपण श्रीमंत होत नाही. तर आपलं आयुष्य बिघडवणारा सगळ्यात मोठा शत्रू कोणता असेल तर तो आहे अनावश्यक खर्च. आज कितीतरी लोकांना एक सवय असते की आपल्याकडे गरजेच्या वस्तू असल्या तरी अजून गोष्टी घ्यायच्या. गरज नसताना ज्या गोष्टींचा आपण अनावश्यक खर्च करतो आणि त्या गोष्टींचा पसारा करतो त्यावेळेस तो पसारा आवरताना खूप दुःख होतं मनालाही आणि घरालाही. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे पैसा किती आहे, या पैशाचं नियोजन कसं केलं पाहिजे याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आजकाल मी बरेच उदाहरणं बघतो. एखाद्याला 10 किंवा 20,000 जरी पगार असेल तर तो काय करतो, दिखावा करण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी महागडा मोबाईल घेतो. 50,000चा मोबाईल त्याने ज्यावेळेस घेतला त्यावेळेस पुढचे काही महिने त्याला याच्यात EMI देण्यातच निघून जातात. त्याच्यामुळं बाकी जे आहे ते पगाराचं गणित सगळं बिघडलं जातं आणि मग आपल्या मनात विचार येतो की आपण श्रीमंत का होत नाही. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अनावश्यक खर्च. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी तुम्ही का घेता? आजकाल काय झालंय, पैसा खर्च करणं खूप सोपं झालं. काही लोकांकडे क्रेडिट कार्ड असते. या क्रेडिट कार्डला 48 दिवसानंतर पैसे भरायचे असतात. त्यामुळे आपण कुठं मॉलमध्ये गेलो किंवा कुठं फिरायला गेलो की सहज आपण म्हणतो ठीक आहे आपण स्वाईप करूया, कार्ड स्वाईप करूया. का? पैसे नंतर द्यायचे. पण ज्या वेळेस त्याच खर्चाचा EMI येतो आणि EMI देताना ज्यावेळेस नाकीनऊ येतात त्यावेळेस आपल्याला आपल्या पगाराचं गणित चुकलेलं दिसतं.
मग हा खर्च आपला वाढत जातो आणि खर्च जसा जसा वाढत जाईल तसं आपलं कर्ज वाढत जातं. याच कर्जाच्या आहारी कितीतरी लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. काही लोकांनी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काहींनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळं आत्ता तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्येच सुख मानायला शिका, समाधान मानायला शिका. तुम्ही तुमच्या कमाईचे मार्ग वाढवा. असं नाही की तुम्ही खर्च नाही केला पाहिजे, महागड्या वस्तू नाही घेतल्या पाहिजेत, त्या घ्यायला पाहिजेत. तुमची हौस आहे ते पूर्ण केली पाहिजे. पण केव्हा? ज्यावेळेस तुमचे अर्निंगचे वेगवेगळे मार्ग वाढतील, तुमचे सोर्सेस वाढतील, तुमच्याकडे ज्यावेळेस जास्त पैसा येईल त्यावेळेस तुम्ही हे सगळे शौक पूर्ण करायला पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कमवलं तरी ते तुमच्या हातात राहणार नाही, ते उरणार नाही. त्याच्यामुळं आपल्या अनावश्यक खर्चांवरती थोडंसं बंधन आणा. याच्यातलं तिसरं कारण म्हणजे चालढकल किंवा टाळाटाळ. उद्यापासून मी सेव्हिंग चालू करेन, उद्यापासून मी जिम चालू करेन, उद्यापासून मी गुंतवणूक चालू करेन. उद्या आयुष्यात कधी येतच नाही. त्याच्यामुळं आपण ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, आज करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच केल्या पाहिजेत. उद्याचा दिवस कसा असेल कोणाला माहीत आहे. उद्या आपण आजारी पडलेला असेल किंवा उद्या आपण दुसऱ्याच कामात तरी गुंतलेलो असेल किंवा उद्या काहीतरी इमर्जन्सी आली असेल तर उद्या काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आजचं जे काम आहे ना ते आजच करा. आज सेव्हिंग चालू करायचे, भले ते रुपयापासून असू द्या. तुमची सेव्हिंग चालू होणं गरजेचं असते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट छोटी आहे की मोठी आहे हे महत्त्वाचं नसतंय, तर ती गोष्टीची सुरुवात होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, पण ती आजच करा. जिम करायची आहे तर आज 5 मिनिटं तुम्ही जिम करा, पण आजच जिम करा. 1 तास नंतर आपोआप होत जाईल, पण आजची सुरुवात हीच खरी गोष्ट असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात जास्त उद्या असतोय त्याच्या खात्यात पैसा कधीच नसतोय. त्याच्यामुळं उद्यावर ढकलण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते आजच करा. याच्यानंतर चौथं कारण आहे अति मोबाईलचा वापर. मोबाईल आपल्याला वापरतो की आपण मोबाईल वापरतो हा एक गहन प्रश्न आहे. कारण आज आपण तासनतास त्याच मोबाईलमध्ये कितीतरी लोक आपण रील्सला स्क्रोल करताना दिसतात किंवा गेम्समध्ये दिसतात. याच्यामुळे काय होतं की तुमचा जो महत्त्वाचा किंवा अनमोल वेळ जो आहे तो वेळ तुम्ही मोबाईलमध्ये घालवता. या मोबाईलमधून आपण काय शिकतो हे महत्त्वाचं आहे. मोबाईल वापरायचा नाही असं नाही, मोबाईल वापरलाच पाहिजे, पण तो मोबाईल आपण कोणत्या गोष्टीसाठी वापरतोय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आज श्रीमंत लोक सुद्धा मोबाईलचा वापर करतात, पण ते कशासाठी? तर स्वतःची गुंतवणूक वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, धंद्यामध्ये बरकत करण्यासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण आपला वेळ त्या स्क्रोलमध्ये किंवा रील्समध्ये जर घालवत असेल तर त्याचा काही फायदा नाही. त्याच्यामुळे मोबाईलचा वापर करा, पण त्या मोबाईलच्या वापरामधून आपल्याला कोणत्या गोष्टीचा फायदा होईल, आपल्याला त्यातून काय शिकता येईल, आपल्याला नवीन स्किल कशी शिकता येईल याचा अभ्यास करा, याच्यावरती विचार करा आणि मग मोबाईलचा वापर करा. याच्यानंतर एक सवय म्हणजे स्वतःला कमी लेखणे. मी काहीच करू शकत नाही, मला काही जमणार नाही, माझा जन्म गरीब घराण्यात झालाय, मी आयुष्यभर गरीब राहणार, अशा वाक्यांनी तुमचं सर्वात मोठं नुकसान कोण करतं? तुम्ही स्वतःच. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गरीब घरात जन्माला येणं हा तुमचा दोष नाही, पण आयुष्यभर गरीब म्हणून जगणं आणि गरिबीतच मरणं हा नक्कीच तुमचा दोष आहे. त्याच्यामुळं आपण गरीब आहोत, आपल्याला काही जमणार नाही, हे जे विचार आपल्याबद्दल आपण करतो, कमी लेखतो, त्याच्याऐवजी उलट विचार करायला चालू करा की मला सगळं जमतं, मी चांगला होणार आहे, मी श्रीमंत होणार आहे. कारण तुमचे विचारच आहेत जे तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचत असतात. तुमचे विचार जर गरीब असतील, तुमचे विचारच भंगार असतील तर तुम्ही प्रगती करू शकणार नाही. त्याच्यामुळं कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती कितीही गरीब असू द्या, पण तुमचे विचार हे भंगार नसले पाहिजेत, तुमचे विचार हे उच्चच असले पाहिजेत. तुमच्या विचारातून तुमची प्रगती घडली जाते. त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमची मानसिकता गरजेचं आहे. कारण श्रीमंती ही पैशात नाही, श्रीमंती ही फक्त पैशात नाही तर ती मानसिकतेमध्ये आहे, तुमच्या विचारामध्ये आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या विचारामध्ये श्रीमंत होता त्याच वेळेस तुम्ही आयुष्यामध्ये श्रीमंत होण्याच्या एका मार्गावरती असताय. तुम्ही एक पहिलं पाऊल टाकलेलं असते.
त्याच्यामुळं स्वतःला कमी लेखण्याची जी काही तुमची सवय आहे ही पहिली बंद करा आणि स्वतःबद्दल चांगलं बोलायला चालू करा. आपण ज्या या 5 सवयी सांगितल्या, या 5 सवयी जर तुम्ही बंद केल्या नाहीत तर तुम्ही कितीही मेहनत करा, तुम्ही कितीही पैसा कमवा, पण तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही, कारण या गोष्टी तुमचं नुकसानच करणार आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल. लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमची साथ सदैव माझ्याबरोबर राहो हीच अपेक्षा. धन्यवाद.